जय हिंद मित्रांनो. बघा, अभ्यास करत असताना आपल्याला माहिती आहे भरपूर मोठी मोठी पुस्तकं आहेत. त्याच पुस्तकातलं रीडिंग करायचं असतात, डेटा इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचा असतो, वाचायचे असतात. पण संपूर्ण पुस्तकं वाचायची गरज नसते. जर आपण टॉपर्स बघितले किंवा ज्यांचा एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी पदं घेतलेली आहेत, त्यांच्याकडून जर आपण शिकायचं म्हटलं तर काही गोष्टी शिकू शकतो. आणि ती म्हणजे काय वाचायचं आणि काय सोडायचं ही गोष्ट जमली पाहिजे. आणि काय वाचायचं आणि काय सोडायचं हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सिलेबस बुक आणि पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा रेफरन्स घ्यावा लागेल. बघा, पाठीमागच्या तुम्ही प्रश्नपत्रिका बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की एकच पॉईंट डबलदा टिबलदा रिपीट झालेला आहे. प्रश्नाचा पॅटर्न थोडा वेगळा झालेला आहे, पण काय झालेलं आहे तर प्रश्न त्या संदर्भातच येतोय. जसं राष्ट्रपतींच्या निवडणुकीसंदर्भात प्रश्न येत असेल तर राष्ट्रपतींची निवड पद्धती कशी होते ते विचारलं जाऊ शकतं. राष्ट्रपतींचे कार्य विचारले जाऊ शकतात. पण राष्ट्रपती हा टॉपिक जो आहे तो सेमच आहे. मग अभ्यास करताना राष्ट्रपती तर वाचणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला सिंपली एखाद्या पुस्तकामधलं काय वाचायचं आहे आणि काय सोडायचं आहे हे ज्या दिवशी समजतं ना त्या दिवशी आपला एक जो 100% जो अभ्यास आहे त्यातला 50% अभ्यास झालेला असतो. आणि संपूर्ण पुस्तक वाचायची गरज नसते, त्यातले परीक्षाभिमुख मुद्देच वाचायचे असतात. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे, पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेचा एक सूक्ष्म ॲनालिसिस करणं आणि दुसरं जो आपला अभ्यासक्रम जो आहे ना त्या अभ्यासक्रमाला थोडं काय करायचं, फिल्टर करून व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या ना तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा अभ्यास 50% झाला असं मी म्हणेन. कारण बाकीचा जो 50% जो असतो, कारण 400 पानांची पुस्तकं वाचणं याच्यासाठी खूप वेळ लागू शकतो. तर त्याच्यामधलीच 150 ते 200 पेजेस इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते आहेत तेच आयडेंटिफाय करून तेच वाचायचे असतील, त्याच्यावरचेच प्रश्न सोडवायचे असतील तर त्याच्यासाठी तुमच्याकडे पाहिजे पाठीमागच्या प्रश्नांचं विश्लेषण. आणि ते पण तुम्ही स्वतः केलं पाहिजे. विश्लेषण करणं म्हणजे काय, एक प्रश्न दिलेला आहे त्याचे 4 पर्याय दिलेले असतील, मग त्या 4 पर्यायांना थोडं काय करायचं, फिल्टर करत जायचं. जसा एखादा प्रश्न की 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आणि किती तालुके होते, असा एक प्रश्न मागच्या राज्यसेवेला आला होता. तर आपल्याला माहिती आहे की 26 जिल्हे होते आणि 229 तालुके होते. मग आजच्या घडीला किती आहेत ते चेक करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 मे 1960च्या अगोदरच्या कार्यकाळाची महाराष्ट्राच्या संदर्भातली थोडी माहिती वाचू शकतो. मुंबई राज्य जे होतं म्हणजे महाराष्ट्रात स्थापन व्हायच्या अगोदर त्याच्या बाबतीमध्ये आपण माहिती बघू शकतो. म्हणजे थोडक्यात काय आहे की पाठीमागचे थोडे डिटेल्स बघत जाणं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, त्याच्यानंतर द्विभाषिक राज्यांच्या बाबतीमध्ये पण बऱ्याच चर्चा चालू होत्या. राज्य पुनर्रचना आयोगाच्या बाबतीमध्ये पण चर्चा चालू होत्या. मग ह्या ज्या गोष्टी आहेत थोड्या डिस्क्रिप्टिव्हली जात आहेत. म्हणजे पॉईंट एकच धरला आपण, त्या पॉईंटला धरून आपण काय केलं तर डिटेल स्टडी त्याच्या सराउंडिंगचा केला. आणि प्रश्न विचारत असताना त्याच्या सराउंडिंगलाच काय केलं जातं तर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीनंच जायचं आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिकला घेऊन त्याच्या सराउंडिंगचा स्टडी करत जायचं आहे. आणि हे पुस्तकातलाच वाचायचं आहे. फक्त पुस्तक संपूर्ण वाचायची गरज नाही आहे. तर पुस्तकातला जो परीक्षाभिमुख पॉईंट आहे तोच आपल्याला काय करायचा आहे तर अभ्यासायचा आहे. सिंपल गोष्ट आहे. साध्या पद्धतीने जावा, एकदम स्मार्ट वे पद्धतीने ही अभ्यासाची टेक्निक आहे. बाकी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे, लिंक खाली दिलेली आहे. चांगले कोर्सेस आहेत, कमी प्राईजमध्ये आहेत, एकदम अफोर्डेबल आहे. तुम्हाला जर आवडला तर तो कोर्स तुम्ही काय करू शकता, परचेस करू शकता. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.